हो बरोबर आहे, तुमची माहिती मीडियातून मला समजली. हे जे निर्णय असतात ते पक्षामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. माननीय उद्धव ठाकरेसुद्धा कालांतरानं पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते आणि जर श्री आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर नक्कीच त्याचं स्वागत केलं पाहिजे. चला, अहो पण असं काही घडलेलं नाही अजून. ही तुमच्याकडनं जी मीडियाला जी माहिती आता दिसते त्याच्यावरती मी उत्तर दिलं आहे. मीडियातली जी माहिती आहे आणि तुम्ही मला प्रश्न विचारताय त्याच्यावरती मी उत्तर देतो आहे की त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आणि नक्कीच आता तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पुढलं राजकारण हे तरुणांच्या हातातच जायला पाहिजे. आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाही, तुमचे खासदार बोलतात. दुसऱ्या कोणत्या व्यक्तीच्या हातामध्ये कार्याध्यक्षपद दिलं तर कमीत कमी तो राज्यात फिरतील देखील. तुमचेच खासदार खासगीत बोलतात की आदित्य ठाकरे फिरत नाही. खाजगीमध्ये बोलण्याला काही अर्थ नसतो. नंबर 1, पक्षामध्ये अनेकदा याच्यावर पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा होत असते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा इतर महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांनी उत्तम पद्धतीनं काम केलेलं आहे. त्यांची जी टीम आहे तरुणांची त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. सर, विधान परिषदेत उद्धव ठाकरे जाणार का किंवा शिवसेनेमधून कोण जाणार? का बरं? दिल्लीमध्ये विधान परिषदेवरती चर्चा का व्हावी? आज उद्या लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक आहे, डिलिमिटेशनचा विषय आहे. हां, या बिलांमुळे देशामध्ये एक आग लागलेली आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण असा संघर्ष सुरू झालेला आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी सरकारला एक इशारा दिलेला आहे. हे अत्यंत गंभीर विषय आहे. विधान परिषदेमध्ये कोण जाणार किंवा अन्य काही गोष्टी होणार की नाहीत त्याच्यासाठी आपल्याकडे भरपूर वेळ आहे चर्चा करायला. सर, याला जोडून एक प्रश्न आहे की तुमची भूमिका काय असणार नेमकी या कायद्याला विरोध करण्याची असणार? कारण मुंबईत किशोरी पेडणेकर आणि प्रियांका चतुर्वेदी दोघांनी मिस कॉल दिलेला आहे भाजपला या निमित्ताने. मिस कॉल हा मिस कॉलच असतो बरं का. तुम्ही मिस कॉल तेवढं काय घेऊन बसला ते लक्षात घ्या की महिला आरक्षणासंदर्भात शिवसेनेची भूमिका ही पहिल्यापासून स्पष्ट आहे. महिलांच्या राजकीय हिताआड शिवसेना कधीही आलेली नाही, येणार नाही. आणि महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे ज्यांनी महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ही मुहूर्तमेढ रोवलेली आहे. तो महाराष्ट्र. आपण जेव्हा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा संदर्भ देतो तेव्हा त्यांनी आम्हाला हेच मार्गदर्शन केलेलं आहे ना की महिलांना सक्षम बनवायला पाहिजे. तसं नसतं तर आज मुंबईच्या महापौरपदी महिला नसत्या किंवा विधिमंडळामध्ये महिला नसत्या. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे असं नरेंद्र मोदी सांगतायत. ठीक आहे ना. महिला असं आहे की या देशातल्या सर्वपक्षीय महिलांना हे विधेयक आपलं वाटत असेल तर त्याला शिवसेनेनं किंवा अन्य कोणत्याही पक्षाने विरोध केलं. ज्या पद्धतीनं मतदारसंघाची पुनर्रचना न करता, ज्या पद्धतीनं जनगणनेची सुरुवात न करता या सगळ्या विषयाला पुढे नेलं जात आहे तिथे वादाचा मुद्दा आहे. काही नाही, खूप आक्षेप आहे. त्याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की दक्षिणेतील राज्यांचं प्रतिनिधित्व पर्सेंटेजमध्ये खूप कमी होतंय. ते जरी कॉर्पोरेशन मध्ये सांगितलं जात असेल आणि उत्तरेतलं वाढत आहे आणि याच्यावरती दक्षिणेतील राज्य आता एकत्र होताना पाहायला मिळते. नुसते एकत्र होताना दिसत नाही. मला असं वाटतं की भविष्यामध्ये एक मोठा संघर्ष रस्त्यावर होऊ शकतो. महाराष्ट्रामध्ये 72 जागा होत आहेत. 72. मला असं वाटतं की 72पेक्षा जास्त जागा व्हायला पाहिजे. विधानसभेच्या 400 जागा होणार आहेत.
आता या 400 जागांसाठी नवीन विधान भवन अजून बांधलेलं नाही आहे. आणि मला अशी भीती वाटते की उद्या या 400 जागा झाल्यावर त्या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्राचे 2 तुकडे जर या लोकांनी केले, त्याची तयारी आहे का? की आता 400 जागा, 400 विधानसभा सदस्य या क्षणी मुंबईच्या विधानभवनात त्यांना बसायला जागा नाही, मग आम्ही विदर्भात नागपूरला बसतो, तुमचे तुम्ही मुंबईत बसा. आणि अशा पद्धतीनं ही फाळणीची, महाराष्ट्राच्या फाळणीची मूर्तवेळ तर रोवली जाणार नाही ना, अशी एक सुप्त भीती महाराष्ट्राच्या मनामध्ये आज आहे. पण तुमचं डिलिमिटेशनची हे जे काही प्रोसेस आहे, या विधेयकाला पाठिंबा असेल, तुम्ही वुमन रिझर्वेशनला पाठिंबा देताय, मात्र हे दुसरं जे विधेयक आहे याला तुमच्या पक्षाचा पाठिंबा असेल? नाही, डिलिमिटेशनवरती चर्चा होईल. आज राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे जी बैठक आहे त्याच्यावर ह्या विधेयकाबाबत सर्वानुमते चर्चा होईल. त्यानंतर तुम्ही एकत्रित डिसिजन घ्याल? नाही, महिला विधेयकाच्या संदर्भात विरोध करण्याचं आम्हाला कारण दिसत नाही. महिलांच्या राजकीय हक्कांना विरोध करण्याचं कोणीही त्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका घेण्याचं मला कारण दिसत नाही. किंबहुना जेव्हा हे विधेयक आलं होतं 2023 साली, तेव्हाही आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यामुळे आता फक्त डिलिमिटेशन ज्या पद्धतीनं समोर आलेलं आहे, मतदारसंघाची पुनर्रचना ज्या पद्धतीनं समोर आलेली आहे, ती संपूर्ण देशामध्ये गंभीर समस्या निर्माण करू शकते. दुसरं असं की ही विधेयकं मंजूर करण्यासाठी अत्यंत चुकीची वेळ सरकारनं निवडली आहे. 5 राज्यात निवडणुका सुरू आहेत. त्या राज्याचे खासदार प्रचारात अडकलेले आहेत. ते दिल्लीत पोचतील की नाही मतदानासाठी अशी शंका सगळ्यांना आहे. आणि त्यांना त्यांच्या राज्यामध्ये बिझी ठेवून तिथे मतदान घ्यायचं, कारण 2/3 मेजॉरिटीशिवाय ही बिलं मंजूर होणार नाही. 2/3. आणि भारतीय जनता पक्षाकडे स्वतःचे 240 लोक आहेत. 360 खासदारांची ताकद या बिलाच्या मागे हवी. ती आता कशी गोळा करतायत ते पाहावं लागेल. म्हणजे एक प्रकारे ते खासदार दिल्लीत येऊ नये आणि त्या खासदारांच्या अनुपस्थितीमध्ये हे सगळे बिल नक्कीच बघा हे नक्कीच हे बिल मे महिन्यात सुद्धा घेता आलं असतं. मल्लिकार्जुन खरगे यांनी सरकारला पत्र लिहिलं होतं की 29 एप्रिलनंतर तुम्ही कधीही या विषयावरती अधिवेशन बोलवा किंवा सर्वपक्षीय बैठक बोलवा. निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर 5 राज्यातल्या तुम्ही कधीही या संदर्भात आम्हाला चर्चेला बोलवा किंवा विशेष अधिवेशन घ्या, आम्ही तयार आहोत. ही जर विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका असेल तर मोदी ऐकायला का तयार नाहीत? का तयार नाहीत? याचं कारण इतकंच आहे की पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यातले खासदार हे कदाचित या विधेयकाला मतदान करण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी इथे पोचू शकणार नाही. ही अत्यंत भ्रष्ट मनोवृत्तीचं लक्षण आहे. महिलांच्या राजकीय नकाशा भारताचा बदलला जातोय. भविष्यामध्ये सर्व काही नकाशा आणि इतर गोष्टी बदलण्याची मला शक्यता वाटते. सर, प्रश्न मुंबईशी संबंधित आहे. मुंबईत ड्रग ओव्हरडोसनी 2 तरुणांचा मृत्यू झाल्याचं कळते आणि त्या पार्श्वभूमीवर आता नाशिकमधल्या धर्मांतरण प्रकरणात वेगवेगळ्या अँगल समोर विदेशातला अँगल चर्चेला जातो. या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलं आहे का गांभीर्यानं? फक्त याला धडा शिकवू, त्याला धडा शिकवू, त्याला सोडणार नाही आणि ह्याला सोडणार नाही, ही 4 वाक्य त्यांची आहेत. गृहमंत्र्यांची 4 वाक्य आहेत ना. मिसकॉल जो दिला मागतायत, मिसकॉल या विधेयकासाठी महिलांच्या, आणि भाजपच्या ज्या नेत्या आहेत त्या घरोघर जात आहेत पुष्पगुच्छ घेऊन. त्यांनी नाशिकमध्ये असंख्य महिलांचं शोषण होत असताना सरकार काय करत होतं या संदर्भात बोलायला पाहिजे. नाशिकमध्ये साधारण 3 भोंदूबाबांनी मिळून 500पेक्षा जास्त महिलांचं शोषण केलं. सरकार झोपलं होतं का? आता अमरावतीचं एक प्रकरण आलं आहे. अमरावतीचं प्रकरण आलं. साधारण गेल्या 3 ते 4 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत
हजारावर जास्त महिलांचं शोषण झालं आहे आणि तुम्ही मिसकॉल मागताय का आमच्याकडे? मिसकॉल मागताय विधेयकाला पाठिंबा देण्यासाठी? काय करताय तुमचं गृह खातं महिलांच्या रक्षणासंदर्भात, सुरक्षेसंदर्भात, त्यांच्या आबरूच्या रक्षणासंदर्भात? ह्याच्यावर जरा बोला देवेंद्रजी, आणि तुमच्या महिला आघाडीला बोलायला सांगा. 2 गोण्या सर कागदपत्र एक मिनिट, याच प्रकरणाच्या अनुषंगाने म्हणजे ड्रग्सचं प्रकरण समोर आलेलं आहे. 2 दिवसामध्ये राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कित्येक कोटींचं ड्रग पकडलं गेलेलं आहे. हे सगळं ड्रग राज्याच्या पोलिसांनी कारवाई करू नाही, ते राष्ट्रीय पातळीवरच्या यंत्रणांनी कारवाई केली. बघा की ड्रगची सगळ्यात मोठी फॅक्टरी कुठे सापडली? साताऱ्यात सापडली. काय केलं देवेंद्र फडणवीसांनी? त्यातल्या मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला आहे की नाही हे त्यांनी आपल्या छातीवरती हात ठेवून सांगावं. मॅन्ड्रेकची सगळ्यात मोठी फॅक्टरी, ड्रगची सगळ्यात मोठी फॅक्टरी या महाराष्ट्राच्या साताऱ्यामध्ये. काय केलं तुम्ही मला सांगा ना. तुमच्या पोलीस अधीक्षकांनी किती लोकांना त्यात वाचवलं आणि तुमचे काय आदेश होते? तुम्ही कसे फोन करत होतात? हा सगळा ड्रगचा पैसा हा राजकारणामध्ये आलेला आहे. मुंबईमध्ये मुलं मेली तरुण. खुलेआम ड्रगचा व्यापार मुंबईसारख्या शहरात, नागपूरसारख्या शहरात, पुण्यासारख्या शहरात, सगळ्या मोठ्या शहरामध्ये, नाशिकमध्ये शाळेच्या बाहेर, कॉलेजच्या बाहेर ड्रग्स विकलं जात आहे खुलेआम. आम्ही मोर्चे काढले त्याच्यावर नाशिक आणि पुण्यामध्ये. सुषमा अंधारे भूमिका मांडताय बरं का? तर या सगळ्या संदर्भामध्ये तुम्ही काय करणार आहात? आणि हा सगळ्या ड्रग्सचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू हे गुजरातमधलं मुंद्रा पोर्ट आहे. हे किती वेळा आम्ही सांगायचो. मुंद्रा पोर्टवर हा सगळा माल उतरतो आणि अख्ख्या देशामध्ये वितरित केला जातो. सर, एकीकडे अमित शहा म्हणतात मी नक्षलमुक्त भारत केला आणि दुसरीकडे ड्रगयुक्त भारत होताना पाहायला मिळतोय. गेल्या अनेक वर्षांपासून तेच गृहमंत्री आहेत त्याचे. देशाच्या गृहमंत्र्यांनी नव्हे तर राज्याच्या गृहमंत्र्यांनी निवडणुकांच्या प्रचारापेक्षा राज्याच्या आणि देशाच्या कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. निवडणुका होत असतात, होत राहतील. चला, थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.